आणि मला वाटतं तुम्ही उत्तर हेच द्याल. कोणतं उत्तर? यशस्वी, राईट. तर आता तुमचं जे काही उत्तर हवं तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर पुढचे पेपर द्यावे लागतील किंवा पुढचे अटेम्प्ट द्यावे लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुढच्या पेपरमध्ये कमबॅक करा, पुढच्या पेपरचा चांगला अभ्यास करा आणि पुढचा पेपर हाच तुमचं फायनल उत्तर देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास केला आहे, अभ्यास करता आहात आणि तुमच्या घरच्यांची इच्छा आहे तुम्ही यशस्वी व्हावं आणि तुमची इच्छा आहे. तर त्यामुळे आपण एखादा पेपर हार्ड गेला किंवा 2 पेपर हार्ड गेले म्हणून कुठल्याही प्रकारे मनात कुठल्याही सगळं संपलं असा विचार आणू नका मनात. पुढच्या पेपरवर, पुढच्या अटेम्प्टवर लक्ष द्या, अभ्यासावर लक्ष द्या आणि अभ्यास चांगला करा. मी माझ्या सर्वच विद्यार्थी मित्रांना जे मला बघतायत आत्ता किंवा जे तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असा विचार करत असतील त्या सर्वांना माझा हा व्हिडिओ शेअर करा. मे बी तुम्हाला ओळखत असेल नसेल, तुम्ही मला ओळखत असाल नसाल, परंतु मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आहे. काय विश्वास ठेवतो आहे? का आत्ता जरी तुमच्याकडून 1-2 पेपर हार्ड गेले असतील, परंतु पुढचे येणारे पेपर हे तुमचेच असतील आणि हा तुमचा स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. मी एक थर्ड पर्सन तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो, तर तुम्ही स्वतःवर का नाही? कळतं आहे? स्वतःवर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून आपल्या अभ्यासाला लागा. यश तुमचंच आहे आणि एक जरी अटेम्प्ट चुकला किंवा एखादा जर पेपर हार्ड गेला म्हणून त्याचं बर्डन दुसऱ्या पेपरसाठी किंवा पुढच्या अटेम्प्टसाठी कंटिन्यू करायचं नाही आहे. बरोबर आहे. आपण जुने जे कपडे असतात, आपले वस्त्र असतात, ते आवडले नाही तर आपण काय करतो, किंवा जीर्ण झाले, जुने झाले तर आपण काय करतो, त्यांना फेकून देतो. तेच घालून मिरवतो का? नाही. तसाच हा प्रकार समजा आणि पुन्हा एकदा जिद्दीने पुढच्या अटेम्प्टसाठी, पुढच्या परीक्षेसाठी अभ्यासाला लागा. मी तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक शेवटचं सेंटेन्स सांगतो. प्रयत्नांती परमेश्वर असतो. एकदा फेल्युअर आलं, फेलचा तुम्हाला फुल फॉर्म माहिती आहे? फेल, FAIL. व्हॉट इज एफ? एफ फॉर फर्स्ट, A फॉर अटेम्प्ट, I फॉर इन. फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग, L फॉर लर्निंग. जरी फेल्युअर आलं तरी त्याला लर्निंगसाठीचं एक पहिला अटेम्प्ट समजायचं आहे आणि चुकूनही कुठलाही निगेटिव्ह विचार मनात आणायचा नाही. आणि एक शेवटचं